स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। ओंकार फायनान्स घोटाळा प्रकरणी संचालकांच्या जप्त मालमत्तेचे व्हॅल्युएशन करून रिपोर्ट सादर करा असे आदेश न्यायालयाने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी दिली आहे। तर सदरील प्रकरणात सविस्तर माहिती अशी की सदरील टिळक चौक येथील ओंकार ऑटो फायनान्स आर या फायनान्स कंपनीत गुंतवणूकदारांनी पैशांची गुंतवणूक केलेली असून त्यामध्ये इतर लोकांना मोठ्या व्याजाचे आमिष दाखवून पैसे गुंतविण्यास संचालकांनी भाग पाडले। यावेळी कंपनीचे मालक मयत ओम प्रकाश दायमा यांनी सर्व गुंतवणूकदारांना आमिष दाखवून तुमच्या गुंतवणुकीवर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये 7 ते 8% व्याज मिळते, परंतु आम्ही तुमच्या गुंतवणुकीवर पहिल्या वर्षातच 13%, दुसऱ्या वर्षास 14% व तिसऱ्या वर्षास 15% व्याज देतो असे आमिष दाखवून लोकांना पैसे ठेवण्यास प्रवृत्त केले। त्यामुळे सदरील फायनान्समध्ये 200च्या वर गुंतवणूकदारांनी 7 ते 9 करोडची गुंतवणूक केली, परंतु त्याचा परतावा गुंतवणूकदारांना दिलाच नाही। त्यामुळे सदरील प्रकरणात शिवानंद बागलकोटी यांनी त्यांची सदरील फायनान्सच्या संचालकांनी फसवणूक केली आहे म्हणून आरोपीविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 469/2019 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर सदरील ठेवीदारांच्या रकमेस हमी राहावी म्हणून सदरील आरोपींची मालमत्ता शासनाने जप्त केली आहे। यामध्ये 18 मालमत्ता व 4 वाहने महाराष्ट्र शासनाने जप्त केलेली असून सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी न्यायालयास विनंती अर्ज सादर करून सदरील जप्त मालमत्तेची लिलावाने विक्री करून त्यातून येणारी रक्कम गुंतवणूकदारांना परत द्यावी अशी मागणी केली असता न्यायालयाने सदरील जप्त मालमत्ताचे व्हॅल्युएशन रिपोर्ट 30 दिवसात सादर करण्याचे सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी 2 सोलापूर यांना दिलेले आहेत। दरम्यान ओंकार फायनान्समध्ये पैसे गुंतविणारे लोक हे भाजी विक्रेते व मोलमजुरी करून जगणारे लोक आहेत। सदरील आदेश पारित झाल्यामुळे सर्व गुंतवणूकदारांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला असून व त्यांनी गुंतविलेल्या रकमा परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। तर सदरील कामी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 व यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आलाय त्याचा कलम 4 चे पोट कलम 1 व कलम 5 चे पोट कलम 1 व कलम 8 याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाद्वारे अनुसूचित निर्दिष्ट केल्याप्रमाणे उक्त वित्तीय संस्थेची आणि त्याचे संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करून सदरील वित्तीय आस्थापना आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्याकरिता उपविभागीय अधिकारी सोलापूर 2 यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सदरील प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत व ॲडव्होकेट माधुरी देशपांडे यांनी काम पाहिलं। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर।